हे रात्रभर आपण सोक करून ठेवलं ना की सकाळी डिटॉक्स वॉटर रेडी होतं. हे आता फ्रीजमध्ये ठेव. ओके सर. गुड मॉर्निंग अभिराम. गुड मॉर्निंग आई. अरे वा, आज तू किचन मध्ये ब्रेकफास्ट बनवणार आहेस? काहीतरी वेगळा बेत दिसतोय तुझा. व्हेरी नाईस. अनफॉर्च्युनेटली काही स्पेशल नाहीये. डाएट प्लॅन आहे, त्याची तयारी चालू आहे. लीला नव्याने आपल्या करिअरची सुरुवात करते आणि ती ज्या फील्डमध्ये आहे तिथे चांगलं दिसणं, फिट राहणं गरजेचं आहे. छान छान छान. अशीच एकमेकांना साथ देत राहा रे. येस, तुला काही स्पेशल हवं असेल तर मला सांग, मी बनवतो. नाही 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 नाही, बिलकुल नाही. मी पण यातलंच खाईन, बस तेवढीच तिला कंपनी. एक मिनिट हा. अक्षता, हे डाएट प्लॅन आहे, रोज फॉलो करायचं आहे. टायमिंग लिहिलेत नीट आणि मॅडमला याप्रमाणे टाईमवर जेवायला द्यायचं. लक्षात ठेव. आय एम सॉरी अजय, पण तुम्ही लीला आईंना ऍक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी परवानगी दिली आहे? हो. एनी प्रॉब्लेम? एजे, अहो लीला आईंनी जर ऍक्टिंग केली तर ते बरं दिसणार आहे का? दुर्गा, लीला तिच्या आवडीचं काम करतेय, करू देत की तिला. त्यात बरं दिसणार नाही असं काय? आई, दुर्गाला बोलू दे. बोल दुर्गा. एजे, आजवर आम्ही तिन्ही सुना काही करताना जहागीरदारांच्या इब्रतीचा विचार करत आलोय. लीला आईंनी जर ऍक्टिंग केली तर ते तुमच्या इमेजला शोभणार आहे का? हे जे आपल्याकडे जर फंक्शन असलं तर सेलिब्रिटीज आपल्याकडे येतात. आपण जहागीरदारांची सून जर अशी बाहेर जाऊन काम करायला लागली तर ते कसं दिसणार आहे? आय डोंट अंडरस्टँड. तुम्हाला हे कळत का नाहीये? लीलानी बाहेर काम केल्यामुळे माझ्या किंवा जहागीरदारांच्या स्टेटसवर काही फरक पडणार नाही. इनफॅक्ट लीलानी याआधीही माझ्या हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं होतं. ते चाललं तर हे का नाही? आणि मुळात तुम्ही कुठलंही काम निवडता तेव्हा ते काम आपल्या स्टेटसला सूट होतं का नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो का नाही ह्याचा विचार करावा. बरोबर आहे. दुर्गा, मला एक सांगा, आपल्या घरामध्ये जर त्यांना आपल्या आवडीचं काम करायचं असेल तर कोणाला विरोध केलाय का आतापर्यंत? नाही ना. काम करून स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर नेहमीच पाठिंबा दिलाय ना या घराने. लीला माझी बायको आहे आणि जहागीरदाराची सून आहे, म्हणून मी तिला तिचं ड्रीम पर्स्यू करण्यापासून थांबू शकत नाही. इनफॅक्ट तुम्हालाही जे काही करायचं असेल, कुठलंही काम करायचं असेल, कोणी तुम्हाला थांबवणार नाहीये. यू कॅन कंटिन्यू, राईट? एनिवे, चला ब्रेकफास्ट करूया. लीला, आजपासून ओनली डाएट फूड आणि जो चार्ट लिहिला तो फॉलो करायचा. ओके ओके. अक्षदा, लक्ष ठेव. चला. ठीक आहे. एजे, आजी, थँक्यू सो मच. तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय. बघितलं का, लो कॅलरी ब्रेकफास्ट अँड ऑल. अनु, डाएटचा चार्ट पण सेवा चालली आहे लीलाची. पण तुम्हाला खरं सांगू वहिनी, हे जर असंच सुरू राहिलं ना तर ही लीला हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेन. हे म्हणजे असं झालं ना, लीलाच्या हाती कोली. आजी मी येत आहे. अगं, ब्रेकफास्ट नाहीये भूक मला. इट्स ओके, मी बोलीन तिच्याशी. आजी, रेव कुठे हो? दिसलीच नाही सकाळपासून. रेवती आणि त्यांचे यजमान बाहेर गेलेत ब्रेकफास्टला. आजी, आता माझे डायलॉग्स कोणावर बरं रिहर्स करू मी? नेहमी ना रेऊ माझे डायलॉग्स अप्रूव्ह करते आणि मगच मी ऑडिशनला जाते. काही हरकत नाही. मग तुझी हरकत नसेल तर मग मी घेते ना तुझी प्रॅक्टिस. खरंच? आजी, तुम्ही ना फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड आहात माझ्या. गुड 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 ऍक्टिंग. माझी ऍक्टिंग नव्हती, मी खरंच बोलले हे. बघितलं केवढी नॅचरल ऍक्टिंग करते. एजे, आजी बघा माझी मस्करीच करतात. दुर्गा, ज्याची भीती होती तेच घडतंय किशोर.
हळूहळू सगळं बदलत चाललंय. आजी एजे घरातली माणसं नियम सगळं बदलत चाललंय. किशोर एजे ज्या मुलीला एवढं महत्व देतात ती तेवढ्या योग्यतेची आहे का? इतिहासाची पुनरावृत्ती होतीये दुर्गा. माझे आई बाबा गेले तेव्हा सुद्धा हे जे या लीलासारखाच पुढे पुढे करत होता. सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा. पण मनातनं त्याला ही सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती. आणि पुढे जाऊन त्याने ते केलंही. आणि आता माझी खात्री पटत चालली आहे. ही मुलगी देखील लवकरात लवकर पुढे जाऊन हे सगळं स्वतःच्या नावावर करून घेईल. पण किशोर मला हे बघ, मला माहितीये तुला या प्रॉपर्टीची किंवा सत्तेची हाव नाहीये. पण या घराचं भलं व्हावं ह्याची तरी हाव आहे ना. का हे घर उद्ध्वस्त होताना बघणारच तू? नाही किशोर, मी असं होऊ देणार नाही. दुर्गा, आता आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल. साथ देशील ना मला? हे बॅगेत ठेव. ओके. हे जे तुम्ही हे करताय? मी जेव्हा कुठल्या इम्पॉर्टंट कामाला जातो तेव्हा आई मला हे देते. कारण की जिथे मी जातो तिथे मला सक्सेस मिळायला हवं म्हणून. आता तू पण तुझा नवीन प्रवास सुरू करतेस त्यासाठी यू नीड लक. आय एम शुअर तू ज्याच्यासाठी चाललीस त्यात सक्सेसफुल होशील. आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड थँक यू फॉर बिंग यू. अभि, थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिलीत. आता इतकं मोटिवेट करताय. तुम्हाला कल्पनाच नाही मला आता किती छान वाटतंय. बरं, आता हे थँक्यूचं सेशन आपण आल्यावर करायचं का? पहिले मला सांग तुला जायचंय कुठे, त्याप्रमाणे मी तुला सोडतो. आणि दिवसभरात तुला काही लागलं तर मला सांग. ओके? अभि, हे तुमच्याकडे काहीतरी मागितलं तर खरंच द्याल मला? ऑफकोर्स, बोल. मला ही स्पेशल ट्रीटमेंट नका देऊ. मला माझ्या करिअरसाठी स्ट्रगल करू दे ना. आता तिथे मी तुमची बायको म्हणून नाही तर एक स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस म्हणून जाणार आहे. तिथे जर मी गाडीतनं गेले, मला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली तर मग माझ्या स्ट्रगलला काय अर्थ उरेल? मला माझ्या करिअरसाठी झगडायचंय. प्लीज. आय अंडरस्टँड. ठीक आहे. ऑल द बेस्ट सुपरस्टार. यश, टिफिन. हे काय टिफिन का? तू येणार होतीस ना माझ्या बरोबर? हो, मी म्हणाले होते पण सॉरी. म्हणजे मला ना ताईला तिच्या ऑडिशनची प्रॅक्टिस करायला मदत करायची. लग्नाआधी मीच तिला मदत करायचे ना. आणि आता ती इतक्या गॅप नंतर ऑडिशन देते म्हणल्यावर तिला मदत करायलाच पाहिजे. माझी बायको आहेच खूप गोड. रेव, मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो. तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस. म्हणजे यश, तू रागवला नाही आहेस ना? नाही, मी का रागवेन? अगं, उलट तू लीला वहिनीला एवढा सपोर्ट करतेस त्याचं मला छानच वाटतंय. नाही, मला आवडतच आहे तुम्हाला क्रेडिट देतोयस ते. पण मला ऍक्च्युली हे ताईनीच शिकवलंय. म्हणजे ताई मला लहानपणापासून ना 3 गोष्टी सांगायची. एक, की कोणालाही मदत करताना कधी मागे पुढे बघायचं नाही. दुसरी, की आपलं स्वप्न पूर्ण करायला कितीही कष्ट लागले ना तरी स्वप्न बघणं थांबवायचं नाही. आणि तिसरी गोष्ट ती तुला सांगतच नसेल. बरोबर. बरं यश, ऐक ना, मला ना तुझ्याशी अजून एका गोष्टीवर बोलायचं होतं. बोल ना. जसं ताईने ठरवलंय की
ती तिचं स्वप्न पूर्ण करणार तसं मलाही माझं स्वप्न पूर्ण करायचंय. म्हणजे मला माझ्या बाबांची बेकरी मोठी करायची. आणि तसे यश घरात मला फार काही काम नसतं करायला. मी बेकरी परत जॉईन करू चालेल? वाटल्यास मी ताईला सांगते एजंटशी बोलायला. त्याची काही गरज नाही. मला नाही वाटत जे तुझ्या बेकरी जॉईन करण्याला विरोध करतील. इनफॅक्ट मलाच असं वाटतं की तू बेकरी जॉईन करावीस. एक सेकंड ताई, हे तू म्हणतेस, पण सकाळी तर तू काहीतरी वेगळंच सकाळी यश अचानक लीला आईंच्या करिअरचा विषय निघाला आणि एजे लगेच त्यांना परवानगी देऊन बसले, म्हणून माझा गोंधळ झाला होता. पण जरा विचार केल्यानंतर मलाही एजंटचं बोलणं पटलंय. प्रत्येक स्त्रीने आपली ओळख निर्माण करायलाच हवी. त्यामुळे तू काळजी नको करूस. मी स्वतः एजंटशी तुझ्याविषयी बोलेन. ते देतील परवानगी. खरंच बोलाल तुम्ही एजंटशी? का नाही बोलणार? खरंच बोलेन. तू तयारी सुरू कर. थँक्यू. थँक्यू काय? तुम्ही बसा ना, मी ब्रेकफास्ट आणते तुमच्यासाठी. आण. ताई हा. चल मी येतो. अरे ओ. नाही नाही, बास झालं, बास. बाय. येऊ, बाय. बाय. रेवती, तुझं बेकरीत जाणं माझ्या फायद्याचंच ठरणार आहे. आता तू बघच, तुझ्या मदतीने मी अजून काय काय करते ते. एक्सक्यूज मी. सर नाही नाही, मी तुम्हाला पाठवतो, मेल करतो तुम्हाला. हो आपण त्यांचं कास्टिंग केलेलं आहे. एकच मिनिट. हां नाही नाही, बघा ना, तुम्हाला मी मेल पाठवतो लगेच. हां, तुम्ही एकदा चेक करून घ्या. हां ना, हा मेल आला बघा सर तुम्हाला. एक्सक्यूज मी. नाही सर, मी कॉल करतो तुम्हाला. ओके. नाही आज म्हणजे आवाज आहे, ऑलरेडी गर्दी भरपूर आहे. मी तुम्हाला कळवतो ना. काही हरकत नाही, मी तुम्हाला पाठवून देतो सगळ्या गोष्टी. ओके. हो साहेब, अहो स्टार बनणं काय आता खायची गोष्ट वाटली का तुम्हाला? नाही, हल्ली काही लोक असतात ना, श्रीमंतीच्या जोरावरती ते पुढे जायला प्रयत्न करतात. पण कसं आहे माहितीये का, टॅलेंट फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे जर टॅलेंट असेल ना, तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टी पाठवतो बोलून तुम्हाला. हो चालेल. हो चालेल, चला ठेवतो फोन मी. हा. एक्सक्यूज मी. बोला, तुमचा पोर्टफोलिओ आहे ना? हो आहे ना. या प्लीज. तुमची वेबसाईट सांगा. वेबसाईट अल्बम. हो मॅम, जग किती बदललंय आणि तुम्ही काय अल्बम घेऊन फिरताय? काय मॅम, कधी केलाय हा पोर्टफोलिओ तुम्ही? थोडे जुने आहेत फोटो. अहो काय, बसा तुम्ही, मी कळवतो तुम्हाला. थँक्यू. एजंटचा फोन.
सॉरी एजे, मी तुम्हाला नंतर फोन करते. तुमच्यातलं कोण रेडी आहे? मी रेडी आहे सर. चला मग. कशी झाली ऑडिशन? छान. सिलेक्शन माझंच होणार. चला मॅडम, तुम्ही रेडी आहात का? चला मग लवकर या. चला मॅम, तुम्ही रेडी आहात? हो रेडी. चला. चला मॅडम, रेडी? एक मिनिट हा फक्त. चालेल. मॅडम चला लवकर, बाहेर खूप मुली बसलेत, अजून भरपूर ऑडिशन घ्यायचे. हो सर, रेडी रेडी रेडी. चलो रोल. रोलिंग आहे, ऍक्शन. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा एकदा परत करते, मी सुरुवातीपासूनच करते. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न करत असता की कट कट. अहो मॅडम, काय चाललंय काय? हा, कोणत्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय माहिती देताय का? अहो थोडं तरी कॅरेक्टर सारखं बोला ना, जरा कॅरेक्टर मध्ये शिरून बोला. हो. ओके चालेल. ओके रोल. ऍक्शन. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न कट करता कट की- कट. मॅडम भरपूर फिल्मी करताय, अहो थोडं तरी रिअलिस्टिक करा ना, ऑडिशन देताय ना. हो चालेल का? रोले अँड ऍक्शन. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी रेडी रेडी आता आता करते. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा आपण प्रयत्न करत कट असतो. कट कट. मॅडम तुमच्याने नाही होणार, तुम्ही येऊ शकता. नाही, मी एकदा करते ना प्लीज. मॅडम अजून भरपूर खूप मुली आहेत आणि अजून खूप ऑडिशन्स घ्यायचे आहेत. तुम्ही येऊ शकता, तुम्ही प्लीज प्लीज या. तुम्ही प्रोफाईल्स राहिल्या त्या फक्त मग द्या काय ते एकदाच. नमस्कार, मी लीला जहागीरदार आणि माझं प्रोफाईल्स. झालं ना, येऊ शकता तुम्ही.